पहलगाम हल्ल्याला एक आठवडा पूर्ण दहशतवाद्यांविरोधातली मोहीम वेगानं सुरू. बेसरनलगतच्या कोकरनाग जंगलाला लष्कराचा वेढाव. जमिनीवरील झडतीसह ड्रोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शोधमोहीम. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताची धास्ती. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल हे जवळपास निश्चित. त्यामुळे पाकिस्ताननं सैन्य वाढवलं. पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान. भारताकडून संभाव्य कारवाई होण्याच्या भीतीनं पाकिस्तान बिथरला. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र 28 ते 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार. इस्लामाबाद आणि लाहोर दरम्यान प्रवासी विमानांच्या वाहतुकीलाही बंदी. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी UK, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त, अझरबैजान आणि इराणलाही संपर्क. पाकिस्तान सैन्यामध्ये त्यांच्या लष्कर प्रमुखाविरोधात सूर उमटणं ही भारतासाठी जमेची बाजू. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानी सैन्य पराभूत मानसिकतेत दिसत असल्याचंही वक्तव्य. पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार. काल रात्री कुपवाडा आणि बारामुल्ला येथील सीमेवर गोळीबार. अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी गोळीबार. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसं उत्तर. वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचा आजचा शेवटचा दिवस. आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला, तर 1000हून अधिक भारतीय वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले. पाकिस्तानच्या वजिरिस्तानमध्ये बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू तर 16 जखमी. काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानात बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटक झिपलाईनचा व्हिडिओ शूट करत असताना दहशतवादी गोळ्या झाडताना कॅमेऱ्यात कैद. झिपलाईन करत असताना दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या प्रकरणी पर्यटक ऋषी भट आणि त्यांना झिपलाईन करवणाऱ्या व्यक्तीची एनआयएकडून चौकशी होणार. पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. दहशतवाद्यांच्या गोळीबारावेळी लपून बसलेल्या पर्यटकांचा व्हिडिओ समोर. जवळून मृत्यू पाहणाऱ्या पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे पर्यटकांची पाठ. फक्त 5% नागरिक सध्या काश्मीरमध्ये. आठवड्याभरात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची ऑल टॅक्सी शिकारा युनियनचे अध्यक्ष वाली मोहम्मद भट यांची प्रतिक्रिया. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ. इथलं पर्यटन संपवणाऱ्यांना चपराक बसवण्यासाठी सर्वच पर्यटकांनी काश्मीरला यावं. टुरिस्ट टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मेहराजदीन बिल्लू यांचं पर्यटकांना आवाहन. दहशतवाद्यांना कोणताही जात धर्म नसतो. धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत त्यांच्याकडे वेळ असतो का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य. काँग्रेसमध्ये तुष्टीकरण खोलवर रुजलंय. त्यामुळे हिंदूंवर होणाऱ्या निर्दयी हल्ल्यांमध्ये त्यांचे नेते राजकीय संधी शोधतात. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते विनोद तावडेंची टोलेबाजी. हल्ल्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी मतं मांडू नयेत. जयराम रमेश यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावलं. अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी वक्तव्य ही नेत्यांची वैयक्तिक मतं. जयराम रमेश यांचं वक्तव्य. पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी शहांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. सामनातून मोदी शहांवर हल्लाबोल. शहा सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याचीही टीका. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी. दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलणार याबाबत विचारणा करण्यासाठी काँग्रेस सर्व पक्षांना एकत्र करत असल्याची सूत्रांची माहिती. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये मुस्लिम महिलांनी पाकिस्तानचे ध्वज फाडले. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वक्फ संशोधन बिल रद्द करण्याचीही मागणी केली. नाशिकच्या मालेगावमध्ये पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध. विविध सामाजिक संघटनांकडून घोषणाबाजी करत पहलगाम हल्ल्याचा निषेध. धुळ्यामध्ये मुस्लिम संघटनांचं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. यावेळी अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा फलक लावत निषेध. 400 वर्षांपूर्वी शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारलं. आज देखील 27 लोकांना धर्म विचारून मारलं. त्यामुळे खरेदी करत असताना कोणत्या व्यक्तीकडून खरेदी करतो याची विचारपूस करा, अशा आशयाचा फलक. बीडच्या गेवराईमध्ये सकल हिंदू समाजाचं आंदोलन. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी वाघा सीमाबंद. अफगाणिस्तानातून भारतात होणाऱ्या सुक्यामेव्याच्या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता. बदाम, मनुका, जर्दाळू आणि पिस्ता यासारख्या सुक्यामेव्याच्या देशांतर्गत किमतीतही वाढू शकतात.
पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंच्या मुलीला सरकारकडून मदत. आसावरी जगदाळेला डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये नोकरी मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजिंक्य पाटलांना फोन. अकोल्यातील 16 पर्यटक सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे अडकले होते. मात्र एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्य सरकारनं सिक्कीम सरकारशी संपर्क साधत पर्यटकांची सुटका केली. सगळ्या पर्यटकांनी एबीपी माझा आणि आमदार अमोल मिटकरींचे आभार मानले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. महाबळेश्वर महोत्सवात प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल कार्यान्वित होणार. राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता मंत्रालयात बैठक. या बैठकीमध्ये वाढतं तापमान आणि त्यावरील उपाययोजनेसंदर्भात चर्चा होणार. सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसंदर्भात निर्णय घेतले जातील. 1 मे महाराष्ट्र दिनी नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार. तर रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजवंदन होणार. मात्र नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा पेच कायम. आमदार निधी खर्च करण्यासाठी आता समिती गठीत केली जाणार. उपमुख्यमंत्री वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची समिती असेल. समितीमुळे आमदार निधीतून होणाऱ्या कामांवर अंकुश राहणार का, असा सवाल उपस्थित. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत दाखल. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. विदर्भातील धान खरेदी व्यवस्थापनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक. आदिवासी शेतकऱ्यांना टीडीसीसह व्यापाऱ्यांना धान विक्रीचे दोन्ही पर्याय खुले करून द्या, अजित पवारांचे निर्देश. अजित पवारांसोबतच्या बैठकीत पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचं सादरीकरण. ऐतिहासिक गड किल्ले, प्राचीन मंदिरं, निसर्गरम्य घाट परिसरांचा विकासाच्या आराखड्यात समावेश. 5 वर्षात पर्यटक संख्या 1 कोटींवर तर 50,000 रोजगार निर्मितीचं ध्येय. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याला प्राधान्य द्या. पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसंच सुरू असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबईमध्ये पेट्रोल डिझेल वाहनांवर बंदी येणार का, याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये निर्णय होण्याची शक्यता. पेट्रोल डिझेल बंदीमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार, शासनाची भूमिका. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या निवृत्त होणार. फणसळकरांच्या नंतर सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी चर्चा. राज्यातील महामार्गालगत 4 स्वच्छतागृह बांधण्याचे 2018चं धोरण असूनही सरकार निष्क्रिय. मुंबई उच्च न्यायालयाची MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस. वांद्र्यातील सावरकर सागरी सेतूला अतिरिक्त जोडरस्ता होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. MMRDAला जोडरस्त्याचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. समृद्धी महामार्गावरील कल्याण, आमणे, भिवंडी क्षेत्राचा मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास केला जाईल. या परिसरामध्ये नवं औद्योगिक केंद्र उभारलं जाईल. पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचं दर्शन. पुणे वन विभाग, रेस्क्यू टीम बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हवाई दल आणि विमानतळ प्रशासनाकडून खबरदारी. कळसुबाई ते भीमाशंकर दरम्यानच्या 100 देवरायांचं संवर्धन होणार. देवरायांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी राज्याच्या वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.